वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. असं समजा की म्हणजे खूप महाकाय कंपनी आहे हं. आणि तिच्या विक्रीत तब्बल 12% घसघशीत वाढ झालीय. अरे वा, म्हणजे खूपच चांगली गोष्ट आहे ही. हो ना. आणि देशाच्या सरकारचं तिला अगदी भक्कम पाठिंबा आहे. ऑर्डर्सची अजिबात कमतरता नाहीये त्यांच्याकडे. हं. आणि भविष्यातील व्यवसायाची एक मोठी म्हणजे खूपच मोठी पाईपलाईन त्यांच्याकडे आधीच तयार आहे. नक्कीच. म्हणजे वरवर पाहता असं वाटेल की शेअर बाजारात या कंपनीचं मोठं सेलिब्रेशन व्हायला हवं, बरोबर? अगदी बरोबर. पण पण गोम इथेच आहे. जेव्हा आपण आज जाऊन पाहतो ना, तेव्हा नफ्यातली वाढ फक्त 5% अडकलेली दिसते. अच्छा. आणि बाजारातील विश्लेषक म्हणतात की हा शेअर आता महाग झाला आहे. हे थोडं विरोधाभासी वाटतं खरं. हो ना. मलाही तेच वाटत होतं. म्हणजे सगळं काही इतकं चांगलं असतानाही कुठेतरी काहीतरी खुपतंय का? नक्कीच. म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण भारत इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच BEL या कंपनीच्या मार्च 2026ला संपन्न झालेल्या तिमाही निकालांच्या निमित्ताने याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आणि हे अतिशय योग्य वेळी घडत आहे. हो, कारण आज केवळ कागदावरील आकडे वाचून दाखवणे हा आपला उद्देश अजिबात नाहीये. बरोबर. तर त्या आकड्यांमागे दडलेला खरा अर्थ, मेक इन इंडियाचा नेमका प्रभाव आणि कंपनीचं सध्याचं जे मूल्यांकन आहे ना, त्याचा ताळमेळ कसा बसतोय हे आपण या विश्लेषणातून सविस्तर उलगडणार आहोत. अगदी बरोबर. कारण कसं आहे, गेल्या काही काळापासून संपूर्ण अर्थविश्वाचं आणि गुंतवणूकदारांचं लक्षण या संरक्षण क्षेत्रातील किंवा डिफेन्स सेक्टरमधील कंपन्यांकडे लागलेलं आहे. हो, खूप जास्त. आणि BELचे हे निकाल या वाढत्या क्षेत्राची खरी स्थिती काय आहे हे अतिशय स्पष्टपणे दाखवून देतात. पण डिफेन्स कंपन्यांबद्दल बोलताना आपण अनेकदा फक्त मोठ्या ऑर्डर्स आणि सरकारी बजेटच्याच बातम्या ऐकतो. हो, ते तर आहेच. पण प्रत्यक्ष निकालांचे आकडे जेव्हा समोर येतात ना, तेव्हा चित्र थोडं वेगळं असतं. म्हणूनच आपण सर्वात आधी BELच्या मूलभूत आकडेवारीपासून सुरुवात करूया. नक्कीच. म्हणजे टॉप लाईन नंबर्स आपण आधी बघूया. हो. तर मार्च 2026च्या तिमाहीत कंपनीने तब्बल 10,224 कोटी रुपयांचा महसूल म्हणजेच रेव्हेन्यू नोंदवला आहे. 10,224 कोटी. हो. आणि गेल्या वर्षी याच काळात हा आकडा 9,150 कोटींच्या आसपास होता. म्हणजे इथे जवळपास 12% वार्षिक किंवा इयर ऑन इयर वाढ स्पष्ट दिसतीये. अगदी स्पष्ट दिसतेय. पण यावर तुमचं काय मत आहे? होय. आणि या आकड्यांकडे पाहताना आणखी एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कोणती? जर आपण डिसेंबर 2025च्या तिमाहीशी याची तुलना केली ना, अच्छा, म्हणजे मागच्याच तिमाहीशी. हो, जिथे महसूल फक्त 7,154 कोटी होता. बापरे, 7,154 वरून बरोबर. थेट थेट 10,224 कोटींवर. ही मारलेली उडी अतिशय लक्षणीय आहे. म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर वाढ खूपच मोठी आहे रे. अगदी. एकाच तिमाहीत झालेली ही प्रचंड वाढ कंपनीची एक्झिक्युशन क्षमता दाखवते. एक्झिक्युशन क्षमता म्हणजे काम पूर्ण करण्याची गती. बरोबर. त्यांच्याकडे ऑर्डर्स आहेत आणि ते वेगाने काम पूर्णही करत आहेत. हे यातून सिद्ध होतं. पण इथेच तर खरा प्रश्न उभा राहतो ना. कसं काय? महसूल 12% वाढतोय, तिमाही वाढही अतिशय उत्तम आहे. पण जेव्हा आपण नफ्याकडे वळतो, म्हणजे बॉटम लाईनकडे. हो, बॉटम लाईनकडे वळतो, तेव्हा हे चित्र एकदम धुसर होतं. कंपनीचा EBITDA 2,982 कोटींवर पोचला आहे, ज्यात फक्त 6% वाढ आहे. अच्छा. आणि जो प्रत्यक्ष हातात उरणारा निव्वळ नफा आहे ना, जो नेट प्रॉफिट, तो 2,226 कोटी झाला आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही निव्वळ नफ्यातील वाढ अवघी 5% आहे. हो, फक्त 5%. आणि म्हणूनच मला आश्चर्य वाटलं. आणि हाच तो मुद्दा आहे जो विश्लेषकांना थोडा विचार करायला भाग पाडतोय. एक मिनिट, आपण थोडं थांबूया इथे. बऱ्याचदा आर्थिक निकालांमध्ये ना हा EBITDA शब्द वारंवार येतो. हो, तो बऱ्याच लोकांना कन्फ्युजिंग वाटू शकतो. बरोबर. तर तो आधी आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. नक्कीच. EBITDA म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीचा मूळ व्यावसायिक नफा. म्हणजे टॅक्स देण्यापूर्वी, कर्जावरील व्याज देण्यापूर्वी आणि मशिनरीच्या झिजेचा खर्च म्हणजे डेप्रिसिएशन वजा करण्यापूर्वी कंपनीने तिच्या मुख्य व्यवसायातून किती नफा कमवला, तो हा आकडा.
अगदी अचूक सोपा करून सांगितलं तुम्ही. थँक्यू. तर हा जो मूळ नफा आहे तो 6% वाढला आणि निव्वळ नफा म्हणजे जो EPS आहे तो ₹2.91 वरून ₹3.04 इतका झालाय. म्हणजे तिथेही फक्त 4-5% वाढ दिसतीये. हो. तर आता मला सांगा, महसूल 12% वाढून ही नफ्यातली ही संथ गती काय, ही दरी का निर्माण झालीय? यालाच अर्थशास्त्राच्या भाषेत मार्जिन प्रेशर असं म्हणतात. मार्जिन प्रेशर. अच्छा. हो, म्हणजे काय होतं की महसूल वाढतोय, विक्री वाढते, पण त्या प्रमाणात नफ्याची टक्केवारी किंवा मार्जिन्स वाढत नाहीयेत. पण असं का होतं? याचं मुख्य कारण म्हणजे वाढता खर्च. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं का की समजा एका बेकरीचं उदाहरण घेऊ आपण. हां, सांगा. समजा आपण एक बेकरी चालवतोय आणि गेल्या वर्षीपेक्षा आपण ह्या वर्षी 12% जास्त केक विकले. म्हणजे आपला महसूल वाढला, राईट? हो, पण त्याच वेळी तो केक बनवण्यासाठी लागणारा मैदा, साखर आणि बेकिंगचा जो खर्च आहे ना, तो अचानक खूप वाढला. तर काय होईल? आपण जास्त केक विकूनही तो बनवण्याचा आपला खर्च वाढल्यामुळे वर्षाच्या शेवटी आपल्या गल्ल्यात जो नफा उरेल तो फक्त 5%नीच वाढलेला असेल. अगदी बरोबर. तसंच काहीसं BELच्या बाबतीत होते का? हे बेकरीचं उदाहरण अगदी चपखल दिले तुम्ही. थँक्यू. कारण संरक्षण क्षेत्रात आणि विशेषतः डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये लागणारा कच्चा माल अतिशय गुंतागुंतीचा आणि खूप महागडा असतो. म्हणजे नक्की काय लागतं यात? यात प्रगत सेन्सर्स असतात, हायटेक मायक्रोचिप्स असतात आणि रडारसाठी लागणारे विशिष्ट इलेक्ट्रॉनिक पार्ट्स असतात. अच्छा, म्हणजे हे काही साधं लोखंड वगैरे नाहीये. अजिबात नाही. आणि ह्या कच्च्या मालाच्या किमती जागतिक बाजारात बदलत असतात. सप्लाय चेन किंवा पुरवठा साखळीतील अडचणी येतात आणि अर्थातच मजुरी किंवा कुशल कर्मचाऱ्यांवरील खर्चही वाढतो. जेव्हा हे सगळं वाढतं ना, तेव्हा त्याचा थेट परिणाम नफ्यावर होतो. म्हणजे केकचा मैदा महाग झालाय थोडक्यात. अगदी तेच. महसूल वाढूनही ऑपरेटिंग कॉस्ट वाढल्यामुळे नफ्याच्या टक्क्यांवर किंवा मार्जिनवर असा दबाव येतो. पण मग अशा मार्जिन प्रेशरच्या परिस्थितीत आपण या निकालांकडे बघायचं कसं? म्हणजे कारण 5% नफा वाढ ही तर आपल्या महागाईच्या दराच्या आसपासच आहे ना? मग यात एवढं खुश होण्यासारखं काय आहे? तिथेच आपल्याला मागील त्रिमाहीच्या म्हणजे क्वार्टर ऑन क्वार्टर तुलनेचा संदर्भ उपयोगी पडतो. अच्छा, ते 7,000 कोटींवरून 10,000 कोटीचे झालेत ते. हो, बघा, मार्जिन प्रेशर ही एक तात्पुरती अडचण असू शकते. उद्या जर जागतिक पुरवठा साखळी सुधारली, कच्च्या मालाचे भाव कमी झाले, तर खर्च नियंत्रणात येऊ शकतो. बरोबर. पण कोणत्याही व्यवसायात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असते माहितीये? कोणती? बिझनेस मोमेंटम किंवा व्यवसायाची गती. डिसेंबरमधील त्या 7,000 कोटींवरून मार्चमध्ये थेट 10,000 कोटींच्या वर पोहोचणे हे दाखवतं की कंपनीकडे नुसत्या ऑर्डर्स पडून नाहीयेत. म्हणजे ते फक्त कागदावरचे आकडे नाहीयेत. अगदी. ते वेगाने उत्पादन करून डिलिव्हरी देत आहेत. आणि तुम्हाला सांगतो, डिफेन्स सेक्टरमध्ये वेळेवर डिलिव्हरी देणे हे अतिशय कठीण काम मानले जाते. हो, कारण त्यांच्या चाचण्या खूप कडक असतात. बरोबर. आणि BEL ते अतिशय यशस्वीपणे करत आहे. ही व्यावसायिक आरोग्याची ना एक अतिशय निरोगी आणि सकारात्मक खूण आहे. ठीक आहे. हे मी मान्य करते की त्यांची अंमलबजावणी किंवा एक्झिक्युशन खरोखरच चांगली आहे. पण आता आपण या महसुलाला गती देणाऱ्या मुख्य इंजिनाकडे वळूया. म्हणजे मेक इन इंडिया. हो, तेच. कारण मॅनेजमेंटने स्वतः मान्य केलंय की डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्सची मागणी सध्या खूप मजबूत आहे. प्रचंड मजबूत आहे. आणि सरकारचा जो मेक इन इंडिया अंतर्गत देशांतर्गत संरक्षण उत्पादनांवर भर आहे ना, त्याचा BELला अत्यंत फायदा होतोय. नक्कीच होतोय. कारण संरक्षण क्षेत्रातील रडार्स, लष्करी कम्युनिकेशन सिस्टम्स, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम्स, बापरे, हे खूपच प्रगत तंत्रज्ञान आहे. हो ना, अशा अनेक प्रगत उपकरणांची मागणी प्रचंड वेगाने वाढत आहे. आणि मेक इन इंडियामुळे आता कसं झालंय की परदेशी कंपन्यांकडून म्हणजे बाहेरून आयात करण्याऐवजी देशातील कंपन्यांना प्राधान्य दिले जात आहे. पण मला ना इथे थोडं डेव्हिल्स ॲडव्होकेट बनायला आवडेल. म्हणजे काय शंका आहे तुमची? बघा, तुम्ही म्हणताय मेक इन इंडियामुळे फायदा होतोय. हो. पण यात BELचं स्वतःचं असं काय कर्तृत्व आहे? म्हणजे जर सरकारने ठरवलंच आहे की देशातल्या देशात खरेदी करायची आणि BEL ही एक मोठी सरकारी कंपनी म्हणजे PSU आहेच, तर त्यांना या ऑर्डर्स आयत्याच मिळत आहेत ना? अच्छा, असा प्रश्न आहे तुमचा. हो, म्हणजे ते फक्त सरकारी पैशांच्या गाडीतले एक प्रवासी आहेत की खरंच ते स्वतःच्या बळावर ही प्रगतीची गाडी चालवत आहेत? हां.
हा एक अतिशय रास्ता आणि बाजारात वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. हो, कारण अनेक गुंतवणूकदारांना हे वाटतं. बरोबर आहे. वरवर पाहता तसं वाटू शकतं की सरकारच्या धोरणाचा त्यांना केवळ एक आयता किंवा निष्क्रिय फायदा मिळतोय. हां, पण खरं सांगू, हे एवढं सोपं नाहीये. कसं काय? लष्करासाठी रडार्स किंवा ती इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टम बनवणं म्हणजे काही साध्या लोखंडाच्या पत्र्यापासून डबे बनवण्यासारखं काम नाहीये ते. हो, ते तर आहे. याला अनेक दशकांचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे R&D आणि प्रचंड तांत्रिक कौशल्य लागतं. म्हणजे केवळ सरकारी कंपनी आहे म्हणून त्यांना कोणी अब्जावधींच्या ऑर्डर्स डोळे झाकून देणार नाही, असं तुम्हाला म्हणायचंय. अगदी तेच. बघा, सरकार बजेट देतंय, सरकार मेक इन इंडियाच्या माध्यमातून रस्ता तयार करतंय. पण त्या रस्त्यावरून भरधाव वेगाने आणि सुरक्षितपणे गाडी चालवण्याचं जे तांत्रिक कौशल्य आहे ना, ते BEL कडे आहे. अच्छा. त्यांच्याकडे असलेली अभियंत्यांची फौज, त्यांची डिझाईन क्षमता आणि लष्कराच्या त्या अत्यंत कठोर चाचण्यांमध्ये यशस्वी ठरण्याची जी ताकद आहे ना, ते त्यांचं खरं इंजिन आहे. बरोबर. मेक इन इंडियामुळे त्यांच्या समोर एक प्रचंड मोठी ऑर्डर पाईपलाईन नक्कीच उभी राहिली आहे. पण ती पूर्ण करण्याची ताकद त्यांच्यात आहे म्हणूनच ते बाजारात टिकून आहेत आणि प्रगती करत आहेत. म्हणजे तुमच्या मते जरी उद्या समजा खासगी कंपन्या या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आल्या, तरी BEL कडे जे तंत्रज्ञानाचं आणि अनुभवाचं बॅकिंग आहे ते त्यांना बाजारात अगदी ठामपणे टिकवून ठेवेल. होय, 100%. कारण डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये जो अनुभव लागतो, जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी किंवा IP लागते, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लष्करासोबतची जी विश्वासार्हता असते ना, ती रातोरात उभी करता येत नाही. हो, त्याला अनेक वर्ष लागतात. अगदी. खाजगी कंपन्या नक्कीच येतील आणि आव्हान उभे करतील, पण BELचा पाया खूप भक्कम आहे. अच्छा. त्यांच्या प्रगतीचे मुख्य चालक हे केवळ सरकारी धोरण नसून त्यांची स्वतःची ती तांत्रिक क्षमता आहे. ठीक आहे, हे मी मान्य करते. त्यांचा व्यवसाय मजबूत आहे, तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे आणि सरकारच्या ऑर्डर्सची भक्कम हमीही आहे त्यांच्याकडे. पण मग आपण पुन्हा एकदा त्या माझ्या पहिल्या मूळ प्रश्नाकडे येऊया. कोणता प्रश्न? जर सर्व काही इतकं उत्तम आहे, तर बाजारात त्यांच्या शेअरची किंमत पाहताना अनेक जाणकारांच्या भुवया का उंचावत आहेत? अच्छा, तुम्ही मूल्यांकनाबद्दल बोलताय. हो, आपण आता कंपनीच्या मूल्यांकनाकडे म्हणजेच व्हॅल्युएशनकडे येऊया, कारण त्याशिवाय हे विश्लेषण पूर्ण होणार नाही. नक्कीच. मूल्यांकनाशिवाय कोणत्याही आर्थिक विश्लेषणाला पूर्णत्व येतच नाही आणि तिथेच आपल्याला खऱ्या अपेक्षांचा खेळ पाहायला मिळतो. बरोबर. आणि म्हणूनच आपण जर या अहवालातील तपशील पाहिलेला तर शेअरचा सध्याचा जो PE रेशिओ आहे, प्राइस टू अर्निंग्ज रेशिओ, हो, तो सध्या 49.9 म्हणजे जवळपास 50च्या आसपास आहे. 50चा P. आणि अनेक विश्लेषक याला थोडा महाग किंवा स्लाइटली एक्सपेन्सिव्ह मानतात. बरोबर. आता हा PE रेशो म्हणजे काय हे आपण श्रोत्यांसाठी आधी थोडक्यात समजावून घेऊ. नक्की सांगा. सोप्या भाषेत सांगायचं तर 50चा PE म्हणजे बाजारात गुंतवणूकदार ह्या कंपनीच्या ₹1 कमाईसाठी जवळपास ₹50 मोजायला तयार आहेत. ₹1साठी ₹50? आता मला सांगा, ₹1साठी ₹50 मोजणं हे थोडं अवाजवी नाही का वाटत? म्हणजे बाजाराने आधीच या मेक इन इंडियाच्या आणि वाढत्या ऑर्डर्सच्या सर्व चांगल्या बातम्या या शेअरच्या किमतीत पचवल्या आहेत असं म्हणता येईल का? यातली सर्वात रंजक गोष्ट काय आहे माहितीये? काय? जेव्हा बाजाराला एखाद्या कंपनीकडून खूप मोठ्या आणि शाश्वत वाढीच्या अपेक्षा असतात ना, तेव्हा त्यांचं मूल्यांकन नेहमीच असं महाग दिसतं. अच्छा. कारण बाजार हा नेहमी भविष्याकडे बघत असतो. तो भूतकाळ किंवा वर्तमान काळावर चालत नाही. म्हणजे आजचे आकडे बघून किंमत ठरत नाही. नाही. आज जे ₹50 मोजले जात आहेत ते आजच्या ₹1साठी नसून भविष्यात हा ₹1 2 किंवा ₹3 होईल आणि कंपनीचा नफा वेगाने वाढेल या आशेवर मोजले जात आहेत. पण या आशेला काही मर्यादा असतात ना? म्हणजे प्राइस्ड फॉर परफेक्शन असा एक शब्दप्रयोग शेअर बाजारात वारंवार वापरला जातो. हो, अगदी. म्हणजे कंपनीकडून आता कोणतीही चूक अपेक्षित नाहीये. त्यांनी प्रत्येक तिमाहीत उत्कृष्ट निकालच दिले पाहिजेत. जराही इकडे तिकडे झालं की बाजार शिक्षा देतो. अगदी बरोबर. आणि हाच तो सर्वात मोठा धोका आहे इथे. जेव्हा तुमचा PE रेशो 50च्या घरात असतो तेव्हा बाजाराने तुमच्याकडून होणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टी आधीच डिस्काउंट केलेल्या असतात. म्हणजे शेअरच्या किमतीत त्या आधीच धरलेल्या असतात. होय. आता बघा, शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे अल्पावधीत आत्ताच्या तिमाहीत 12% महसूल वाढल्यामुळे बाजाराचे सेंटिमेंट पॉझिटिव्ह राहील. हो, निकालाचे रेटिंग जे स्ट्रॉंग टू ॲव्हरेज पॉझिटिव्ह आहे ते ह्याचमुळे ना? अगदी याचमुळे.
पण लाँग टर्ममध्ये किंवा दीर्घकाळात हे जे 49.9चं महागडे मूल्यांकन आहे ना, ते योग्य ठरवण्यासाठी कंपनीला भविष्यात सातत्याने अतिशय मोठ्या ऑर्डर्स मिळवाव्या लागतील. आणि नुसत्या ऑर्डर्स मिळून चालणार नाही. बरोबर. मगाशी आपण ज्या मार्जिन प्रेशरबद्दल बोलत होतो तेही नियंत्रणात ठेवावं लागेल ना? होय, ते तर अत्यंत महत्वाचं आहे. कारण समजा ऑर्डर्स मिळाल्या पण नफा त्या 5%वरच अडकून राहिला तर बाजार प्रचंड नाराज होईल. बापरे. हो, त्या ऑर्डर्सचं रूपांतर वेगाने महसुलात आणि पर्यायाने चांगल्या नफ्यात करावंच लागेल. जर संरक्षण क्षेत्राची वाढ आणि ऑर्डर्सचा ओघ असाच कायम राहिला तरच हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टिकोन सकारात्मक राहील. आणि जर त्यात थोडी जरी अडचण आली तर? समजा एखाद्या मोठ्या प्रकल्पाला विलंब झाला किंवा कच्च्या मालाच्या किमती आणखी वाढल्या तर हेच महागडे मूल्यांकन एका मोठ्या घसरणीचे कारण बनू शकते. म्हणजे हे एखाद्या अतिशय वेगवान स्पोर्ट्स कार चालवण्यासारखं आहे. कसं काय? म्हणजे गाडी उत्तम आहे, रस्ता एकदम मोकळा आहे, पण वेग इतका प्रचंड आहे की चालकाची थोडीशी चूक सुद्धा तिथे परवडणारी नसते. अगदी बरोबर. हे शो तुम्हाला चूक करण्याची कोणतीही सवलत देत नाही. अतिशय अचूक वर्णन आहे आणि म्हणूनच हे निकाल केवळ आकडेवारी नसून भविष्यातील आव्हानांची एक पूर्वसूचना देखील आहेत. अगदी खरंय. तर मग आपण या चर्चेच्या आणि विश्लेषणाच्या आता अंतिम टप्प्यात आलो आहोत. हो, आपण आतापर्यंत पाहिलेल्या ह्या सर्व मुद्द्यांचा जर एक गोषवारा काढायचा झाला तर चित्र अतिशय स्पष्ट आणि तरीही विचार करायला लावणारा आहे. होय. इथे एका खूप मोठ्या समतोलाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला कंपनीची 12% भक्कम महसूल वाढ आहे. मेक इन इंडियासारख्या सरकारी धोरणामुळे मिळणारा एक अत्यंत मजबूत आधार आहे. आणि वाढत्या ऑर्डर्सची ती भक्कम पाईपलाईन. अगदी. पण दुसऱ्या बाजूला वाढत्या खर्चामुळे नफ्यावर आलेले ते 5%चे मार्जिन प्रेशर आपण पाहिले. बरोबर. आणि या सर्व गोष्टींसोबतच 49.9चे ते अतिशय महागडे मूल्यांकन देखील आहे. या सर्व जमेच्या आणि खर्चाच्या बाजूंचा कसा समतोल साधला गेला आहे हेच या सखोल विश्लेषणातून समोर येतंय. होय. कंपनी वेगाने प्रगती करत असली तरी भविष्यातील अपेक्षांचे आणि मूल्यांकनाचे ओझे त्यांच्या खांद्यावर तितकेच मोठे आहे. आणि हेच ओझे पेलण्याचे, दर तिमाहीत स्वतःला पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर येणाऱ्या काळात असणार आहे. नक्कीच. आता या चर्चेच्या शेवटी एक अत्यंत वेगळा आणि थोडा प्रक्षोभक विचार समोर ठेवणं गरजेचं वाटतं. सांगा. आपण आतापर्यंत पाहिलं की BELचा पाया सरकारच्या धोरणांवर आणि डिफेन्स बजेटवर अत्यंत घट्ट उभा आहे. हो, आणि ते साहजिकच आहे कारण ते डिफेन्स सेक्टरमध्ये काम करतात. साहजिक आहे. पण जेव्हा एखादी मोठी कंपनी पूर्णपणे सरकारी धोरणांवर आणि एकाच ग्राहकावर म्हणजे भारत सरकारवर भारत सरकारवर इतक्या मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते आणि तिचे शेअर बाजारातील मूल्यांकनही इतक्या वरच्या स्तरावर असते, बरोबर, तेव्हा एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. भविष्यात जर देशाच्या अर्थसंकल्पातील प्राधान्यक्रम अचानक बदलले तर? अच्छा, म्हणजे समजा धोरण बदललं. समजा काही कारणास्तव सरकारने ठरवलं की संरक्षण क्षेत्रापेक्षा पायाभूत सुविधांवर म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर किंवा आरोग्यावर जास्त खर्च करायचा आहे, किंवा जागतिक पातळीवर काही भूराजकीय किंवा जिओपॉलिटिकल स्थित्यंतरे आली आणि संरक्षण आयातीचे नियम बदलले तर काय होईल? खूपच महत्वाचा विचार आहे. हो ना. ज्या कंपनीचा संपूर्ण डोलारा एकाच धोरणावर आणि एकाच ग्राहकावर उभा आहे त्या कंपनीच्या नफ्यावर आणि पर्यायाने अस्तित्वावर याचा किती मोठा परिणाम होऊ शकेल? नक्कीच. जेव्हा आपण एखाद्या कंपनीच्या वाढीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हा या सिंगल कस्टमर डिपेंडन्सीचा किंवा एकाच ग्राहकावरील अवलंबित्वाचा धोका आपण पुरेसा ओळखत आहोत का? अगदी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. आणि हा असा एक विचार आहे जो नक्कीच प्रत्येकाने या आकड्यांच्या पलीकडे जाऊन स्वतंत्रपणे करण्यासारखा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.